नमस्कार. होळीच्या दिवशी कोणी कितीही म्हणलं तरीही तुम्हाला हा एक पदार्थ खायचा नाही आहे. घरामध्ये सुखशांती राहणार नाही. अनेक संकटे घरावर येऊ शकतात. तर असा कोणता पदार्थ तुम्हाला या दिवशी खायचा नाही आहे? व्हिडिओच्या शेवटी 5 अत्यंत महत्त्वाचे उपाय. ही संधी पुन्हा नाही आहे. सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. फाल्गुन महिन्यात येणारी ही पौर्णिमा, या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असे म्हणतात आणि होळी म्हणून साजरी केली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण ही कोणत्याही वाईट शक्तीचा नाश करून सकारात्मकतेची सुरुवात करण्याचा दिवस असतो. जर आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या असतील, नकारात्मकता असेल, काही संकटे असतील, काही बाधा असतील, तर त्या पूर्णतः नष्ट करण्यासाठी पौर्णिमा तिथी ही अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र तिथी मानली जाते. तर या दिवशी काही उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. होळीच्या दिवशी काही तांत्रिक उपाय देखील बरेच लोक करत असतात आणि होळी हा सण देखील नकारात्मकता दूर करून, वाईट शक्तींचा नाश करून, सकारात्मकता, चांगल्या प्रवृत्ती आपल्या अंगामध्ये अंगीकारित करण्यासाठीच हा दिवस पवित्र मानला जातो. म्हणूनच आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे असतात आणि काही महत्त्वाचे नियम देखील पाळायचे असतात. त्यासोबतच होळीच्या या दिवसामध्ये चंद्रग्रहण देखील आलेलं आहे. त्याचे देखील नियम काही पाळायचे आहेत. परंतु चंद्रग्रहण हे होळीच्या दिवशी म्हणजेच 2 मार्च रोजी नसणार आहे. त्यामुळे तुम्ही 2 मार्चला सोमवारी संध्याकाळी होळी साजरी करू शकता. तर होळीच्या दिवशी सर्वात महत्त्वाचे म्हणजे परान्न घ्यायचे नाही. म्हणजेच काय, तर दुसऱ्याच्या घरचे अन्न थोडे देखील खायचे नाही आहे. कोणी कितीही म्हणलं तरी दुसऱ्याच्या घरचे अन्न तुम्ही सेवन करू नका. त्याचबरोबर असे काही लोक असतात जे आपल्या तोंडावरती गोड बोलतात, पण माघारी आपल्याविषयी सतत काही ना काही वाईट विचार करत असतात. तर अशा लोकांपासून देखील थोडेसे सावध राहायचे आहे. त्यांच्या घरचे देखील तुम्हाला अन्न खायचे नाही आहे. त्याचबरोबर या दिवशी पांढऱ्या रंगाच्या पदार्थाचे सेवन तुम्ही करायचे नाही आहे. एखाद्याने तुम्हाला नारळाचा जर प्रसाद दिला आणि तो नारळ जर होळीच्या तिथे फोडलेला असेल किंवा मग तो प्रसाद असेल तर तो ग्रहण करू शकता तुम्ही. परंतु कोणी वाईट हेतूने जर तुम्हाला काही मिठाई किंवा काही जर दिले तर ते अजिबात सेवन करायचे नाही आहे. त्याचबरोबर होळीच्या दिवशी अत्यंत महत्त्वाची ही एक गोष्ट तुम्हाला कोणी दिली तरी खायची नाही आहे. तो पदार्थ म्हणजे नागवेलीचे पान, ज्याला आपण विड्याचे पान म्हणतो. विड्याचे पान हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे. परंतु हे होळीच्या दिवशी जर तुम्हाला कोणी खायला दिले तर चुकूनही खायचे नाही आहे. ज्याप्रमाणे जितक्या चांगल्या गोष्टी आहेत तितक्याच वाईट प्रवृत्तीचे लोक देखील जगामध्ये आहेत. त्यामुळे कोणी जर तुम्हाला हे नागवेलीचे पान दिले तर खाऊ नका. जर तुम्ही दुकानावरून आणले तर काही हरकत नाही, परंतु कोणी जाणून बुजून जर तुम्हाला दिले असेल तर ते नाही खायचे आहे. आणि पांढऱ्या रंगाची मिठाई ही देखील तुम्हाला खायची नाही आहे. कोणी दिली तर खायची नाही आहे. चांगल्या हेतून दिली तर आवर्जून खावी, परंतु आपले जे काही शत्रू असतील, तर गुपित शत्रू असतात, त्यांच्याकडनं ही मिठाई खायची नाही आहे. शक्यतो पांढऱ्या रंगाची मिठाईच तुम्हाला खायची नाही आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला या नागवेलीच्या पानाचाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. तर होलिकेच्या दहनाच्या रात्री करण्यासाठी काही उपाय सांगितले जातात. या उपायांचा उपयोग केल्यास तुमचे भाग्य चमकून तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतील. तर चला बघूया थोडक्यात तो उपाय कोणता आहे. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केले जाते आणि होलिका दहनानंतर रंगपंचमी देखील साजरी केली जाते. होळीचा सण हा जीवनामध्ये रंग भरतो. तंत्रशास्त्रात होलिका दहनाच्या दिवशी करायचे काही उपाय सांगितलेले आहेत आणि हे उपाय केल्याने वाईट वेळ चांगल्या वेळेमध्ये बदलू शकते. सर्व प्रकारच्या समस्यांपासून तुमची सुटका होऊ शकते असे म्हणतात. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा हा उपाय आपण बघूयात. जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत काही ना काही अडचणी असतील, तुमच्या कुटुंबाला सुखशांती लाभत नसेल, आजारपण असेल किंवा कोणत्याही कामामध्ये जर यश मिळत नसेल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याची प्रगती होत नसेल, प्रत्येक कामामध्ये अपयश, अडथळे हे निर्माण होत असतील, तर या नागवेलीच्या पानाचाच म्हणजे विड्याच्या पानाचाच आपल्याला उपाय करायचा आहे. तर होळीच्या दिवशी हा उपाय तुम्हाला कोणत्या वेळेत करायचा आहे, तर तुम्हाला हा उपाय होलिका दहनाच्या वेळेला करायचा आहे, संध्याकाळी करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला विड्याची पाने घ्यायची आहेत, ज्याला आपण नागवेलीची पाने म्हणतो. ती 7 पाने घ्यायची आहे. त्यानंतर ते तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत. त्यासोबतच जे होलिका दहनाला साहित्य लागते ते सर्व साहित्य तुम्हाला घेऊन
तुमच्या इथं जिथे कुठे होळी पेटवतात तिथे जायचे आहे किंवा मग तुम्ही घरीच करत असाल तर तिथे देखील करू शकता. त्यासाठी तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता, फुले, त्यासोबतच जर तुम्ही नारळ अर्पण करत असाल तर नारळ देखील घ्यायचे आहे आणि त्यासोबतच 7 विड्याची पाने घ्यायची आहेत. एका तांब्यामध्ये तांब्याभर पाणी घ्यायचे आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला होळीजवळ जायचे आहे. त्यानंतर होळीला पाणी अर्पण करायचे आहे, हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे आहेत आणि तुम्हाला होळीला 7 परिक्रमा करायच्या आहेत, म्हणजेच प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर प्रत्येक परिक्रमेमध्ये तुम्हाला 1 विड्याचे पान हातामध्ये घ्यायचे आहे, प्रदक्षिणा घालायची आहे आणि होळीमध्ये ते अर्पण करायचे आहे. असे तुम्हाला 7 विड्याचे पाने 7 परिक्रमा करून म्हणजेच प्रदक्षिणा घालून 7 वेळेला अर्पण करायचे आहेत. असे केल्याने तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती येईल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची उन्नती होणार आहे. आणि हे पान अर्पण करत असताना प्रत्येक वेळेस तुम्हाला होलिकेला प्रार्थना करायची आहे की माझ्या व माझ्या कुटुंबाच्या आयुष्यातील सर्व सदस्यांच्या आयुष्यातील सर्व कामे हे सुरळीत होऊ दे, कोणतेही अडथळे असो ते दूर होण्यास मदत होऊ देण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि सरळ घरी जायचे आहे. हा उपाय करून बघा, अत्यंत प्रभावी उपाय आहे. यामुळे तुमच्या कुटुंबाची नक्कीच प्रगती होईल. अनेक संकटे तुमच्या कुटुंबावर येणार असतील तर ते आधीच थांबतील. त्यासोबतच नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी अजून एक उपाय आहे. जर तुम्हाला करिअरमध्ये प्रगती होत नसेल किंवा तुमचा उद्योग व्यवसाय असेल तो देखील व्यवस्थित चालत नसेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा देखील तुम्हाला होळीच्या वेळेलाच करायचा आहे, संध्याकाळी. तर 1 लिंबू घ्यायचे आहे. हा लिंबू स्वतःवरून 7 वेळेला उतरवायचा आहे. त्यानंतर एखाद्या चौकात जाऊन लिंबाचे 4 तुकडे करायचे आहेत आणि 4 दिशेला फेकून द्यायचे आहे. लिंबाचा एक तुकडा टाकून द्यायचा आहे आणि घरी परत यायचे आहे. पण आवर्जून एक महत्त्वाचे काम करायचे आहे की तुम्ही जेव्हा हे लिंबाचे तुकडे फेकले त्यानंतर तुम्हाला मागे वळून पाहायचे नाही आहे. सरळ घरी यायचे आणि हातपाय धुवायचे आहे. त्यानंतर देवाला नमस्कार करायचा आहे. हा देखील उपाय केल्याने तुमच्यामधील सर्व नकारात्मकता, कोणत्याही बाधा असो, अडचणी असो पूर्णतः नष्ट होतील. तुमच्या करिअरमध्ये किंवा रोजगारामध्ये किंवा तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये नक्कीच तुम्हाला प्रगती होईल. सर्व समस्येतून मुक्ती मिळेल आणि नकारात्मक शक्ती देखील दूर राहणार आहे. तर हा अतिशय प्रभावी उपाय आहे, हा नक्की करा. त्यानंतर अजून एक उपाय म्हणजे होलिका दहनानंतर जी राख असते ती घरी आणून ती लाल कपड्यामध्ये बांधायची आहे. त्यानंतर हे कापड तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या तिजोरीत ठेवायचे आहे. असे केल्याने तुमच्या घरी धनसंपत्ती येईल आणि कर्जातून मुक्ती देखील मिळेल. तसेच शक्य असेल तर होलिका दहनाच्या भस्माचा टिळा रोज लावायचा आहे. असे केल्याने ग्रहबाधा, प्रेतबाधा दूर होतात, कोणत्याही बाधा ह्या नष्ट होतात. हा देखील उपाय महत्त्वाचा आहे, नक्की करा. विड्याच्या पानाचा अजून एक महत्त्वाचा उपाय, कुटुंबातील कोणी सदस्य एखाद्या आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनाच्या रात्री 1 विड्याचे पान घ्यायचे आहे, 1 गुलाबाचे फूल घ्यायचे आहे आणि काही बत्ताशे घ्यायचे आहे. त्यानंतर आजारी व्यक्तीवरून 31 वेळेला उतरवून घ्यायचे आहे. त्यानंतर ही सामुग्री एखाद्या चौकात नेऊन ठेवायची आहे. मागे वळून न पाहता घरी परत यायचे आहे. असे केल्याने आरोग्य प्राप्ती देखील होणार आहे आणि प्रकृती चांगली होईल. तुमच्या घरात जे कोणी आजारी व्यक्ती आहे त्याच्या आरोग्यामध्ये नक्की सुधारणा होईल. तर हा देखील उपाय नक्की करा, खूप महत्त्वाचा उपाय आहे. या दिवशी तुम्हाला होलिका दहनाच्या दिवशी पौर्णिमा असते, तर तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मी संबंधित देखील काही उपाय करायचे आहेत, म्हणजे सेवा करायच्या आहेत. तर लक्ष्मीची ध्यानधारणा करायची आहे, श्रीसूक्ताचे पठण करायचे आहे. त्यासोबतच कार्यसिद्धी होण्यासाठी 3 गोमती चक्र घेऊन प्रार्थना म्हणत अग्नीला अर्पण करायचे आहेत आणि नमस्कार करायचा आहे. असे केल्याने देखील लक्ष्मीची कृपा प्राप्ती होईल आणि तुमच्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या दूर होतील, आर्थिक स्थिती मजबूत होईल. हे सर्व उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत, नक्की करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.